श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण आपल्या लाडक्या माऊलीसाठी सुंदर तोरण बनवायला घेतलेलं आहे. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं माऊली टिळा कसा बनवायचा. हा बघा माऊली टिळा, हा आपण कसा बनवायचा ते बघितलं होतं. आता ह्या टिळ्यासाठी आपल्याला तोरणपट्टी बनवायची आहे. तर ती तोरणपट्टी आकर्षक आणि मजबूत कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे बॉटल ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे, जी थोडीशी जाड आहे. मी मरून कलरची लोकर घेतलेली आहे, ज्याच्यापासून आपल्याला अशी छानशी फुलं तयार करून डेकोरेशन करायचं आहे. 3 mm ची मी इथे सुई घेतलेली आहे आणि फुलं चिटकवायला ग्ल्यू आणि हे हाफ बीड्स घेतलेले आहेत. चला तर मग आपण आता सुरुवात करूया माऊलींसाठी तोरण बनवायला. माऊली टिळा तोरण बनवायला आपण आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण 16ची साखळी करून घेऊया. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. तुम्हाला पट्टी किती रुंद हवी त्याच्यावर तुम्ही ह्या साखळीची साईज ठरवू शकता. आता तर बघा, आता मी हे 3 टाके पहिल्यांदा सोडलेले आहेत, 1, 2 आणि 3. आणि आपण इथे स्लीव स्टिच करणार आहोत. 1, 2, 3 इथे आपण स्लीव स्टिच करणार आहोत. इथे आपण डबल क्रोशे करणार आहोत. सॉरी हा, इथे आपण डबल क्रोशे करणार आहोत. 1, 2, 3, 4, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 10, 11, 12, 13, 14. आपले हे 14 खांब झाले. आता आपल्याला ही पट्टी अशीच वरपर्यंत करत नाही. बघा, आता 1, 2, 3. आता 3 खांब घातले. परत हे बघा, हा पहिलाच टाका आहे, त्याच्यामध्ये मी घालून 1 खांब घालून घेते. 1, 2, डबल क्रोशे घालायचे आहेत आपल्याला. 2, 3, 4, 5, 6,
7 8 10 11 12 13 आणि 14. आपले 14 डबल क्रोशे झाले आता इथे. आता परत आपण पट्टी फिरवून घेऊया आणि परत आपल्याला 14 डबल क्रोशे करून घ्यायची. दरवाजाच्या मापाने तुम्ही पट्टी बनवून घेऊ शकता. 1 2 3 बघा, ही 3 साखळ्या आणि आपण ह्या 4थ्या साखळीमध्ये घालून डबल क्रोशे घालते. हा एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे. असे आपल्याला 14 खांब घालून घ्यायचे. 13 आणि 14. परत आपण टर्न करून घेणार आणि अशीच आपल्याला ही पट्टी जेवढी आपल्याला लांब पाहिजे तोपर्यंत आपण करून घ्यायची अशाच पद्धतीने. तर बघू शकता आपली आता ही पट्टी बनलेली आहे. फक्त आपल्याला एक लाईन आपल्याला करून घ्यायची अजून. आपण ते करून घेऊया. पहिले 3ची साखळी आणि 4थ्या ह्याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशे घातला. 1 2 3 4 12 13 आणि 14. आपली ही 4थ्या खांबांची पट्टी. आता आपल्याला हिला बॉर्डर करून घ्यायची. आता इथे ही पट्टी पूर्ण झालेली. मी इथे मरून कलरचा धागा जोडून घेते आणि आपल्या ह्या पट्टीला बॉर्डर करून घेते. आणि या पट्टीला आता आपण बॉर्डर करून घेऊया. हा धागा सुद्धा ह्याच्यामध्येच आपण विणता विणता घेऊया. 1 2 3 आणि पहिल्या ह्या खांबामध्ये आपण 3 वेळा डबल क्रोशे घेणार. 1 2 3 आणि आता आपण जिथे सुरू केलं होतं म्हणजे आपलं जे हे मधली शिलाई येते जिथं आपण टाके घालायला सुरुवात केली तिथे आपण एक स्लिप स्टिच घालून आपलं बघा स्लिप स्टिच घालूया आणि हे आपण आता कट करून घेऊया धागा ग्रीन कलरचा. आणि हा धागा सुद्धा आपण विणता विणता ह्याच्यामध्येच घेऊया. आणि ह्या पूर्ण पट्टीला आपण बॉर्डर करून घेऊया. आता परत आपण पुढच्या टाक्यामध्ये हे बघा हा टाका आहे. या टाक्यामध्ये आपण 3 डबल क्रोशे घालणार आहोत. 1 2
3 आणि परत पुढचं जे आपण दुसरी लाईन चालू करतो त्या जॉईंट मध्ये आपण परत एक स्लिप स्टिच घालणार आहे आणि पुढच्या टाक्यात जाणार आहोत. एक, दोन, तीन. चुकलंय. 2, 3 आणि परत सेम आपण या टाक्यामध्ये स्लिप स्टिच घालून घेऊया. असं आपल्याला पूर्ण ह्या पट्टीला बॉर्डर द्यायची आहे. हे बघा, पूर्ण आपण ह्या पट्टीला अशी बॉर्डर देऊन घेऊया. बघा मित्रांनो, आता आपली ही तोरण पट्टी तयार झालेली आहे. आपण ही बॉर्डर देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला फक्त एक साइड बॉर्डर द्यायची बाकी आहे. बघा, 2, 3 आणि जो हे दुसरी लाईन आपण जिथे सुरू करतो तिथनं आपण एक स्लिप स्टिच घालून घेऊया. परत त्याचे पुढची लाईन आहे त्या लाईनीच्या टाक्यामध्ये आपण डबल क्रोशे करणार आहोत. 1, 2, 3 डबल क्रोशे केले. परत जिथनं लाईन स्टार्ट होते तिथे आपण एक स्लिप स्टिच करणार. परत त्याच्या पुढे आपण 3 डबल क्रोशे करणार. 1, 2, आपला हा कॉर्नर आलेला आहे इकडे, तर आपण इथे आता इथे प्रत्येक साखळीमध्ये आता पहिले आपण स्लिप स्टिच करूया आणि इथे बघा प्रत्येक साखळीमध्ये एक डबल क्रोशे, एक साखळी घालूया आपण. प्रत्येक साखळीमध्ये आपण डबल क्रोशे करणार. 1, 2 आणि 3 डबल क्रोशे झालं की एक स्लिप स्टिच. 3 आणि मग त्याच टाक्यामधनं एक स्लिप स्टिच आपण घालणार आहोत. परत एक साखळी, 1 डबल क्रोशे, 2 1 आणि त्या साखळीमधनं एक स्लिप स्टिच. एक साखळी, परत 1, 2 3 आणि आपण इकडे स्लिप स्टिच करून हे आता ही आपली बॉर्डर तयार झाली. बघा अशी दिसेल आता आपली ही बॉर्डर. आता ही आपली पट्टी तयार झालेली आहे. आता ह्या पट्टीला आपल्याला माऊली टिळा जोडून घ्यायचा आहे. हे आपण इकडे आतमध्ये घालून घेऊया.
आणि एक्स्ट्राचा धागा असेल तो आपण कट करून घेऊ. एक्स्ट्राचा धागा आणि इकडे कट करून घेऊ. ही झाली आता आपली पट्टी तयार. आता आपण ह्या पट्टीला आपले माऊली टिळा ते जोडून घेणार आहोत. तर आपण त्यात आपण माऊली टिळा जोडून घेऊया. सुरुवातीला मी 1 2 3 4 आणि 5 हे 5 लाईनी सोडून दिल्या आणि 5 लाईनी सोडून दिल्यावर आपल्याला इकडे हा माऊली टिळा जोडून घ्यायचे. तर आता आपण इथनं जोडायला सुरुवात करणार आहोत. बघा 1 नंतर हा असा 2 असे माझे एकूण 9 माऊली टिळा आहे. असे मी 9 माऊली टिळा ह्या पट्टीला जोडून घेणार आहे. बघूया आपण आता. मी इथे सुई धागा घेतलेला आहे आणि या सुई धाग्याने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तुम्हाला आणखीन थोडं खाली लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. मी ह्या पद्धतीने हे जोडून घेतलेले आहे. माऊली टिळा आपण असं शिवून घेतलेला आहे. त्याला जोडून आपण दुसरा माऊली टिळा आपण लावून घेऊ. असे सगळे माऊली टिळा आपल्याला शिवून घ्यायचे. पहिले तुम्ही ग्ल्यूनी चिटकवून नंतर त्याला शिलाई मारली तरी चालेल. त्याच्यामुळे काय वॉश वगैरे केल्यावर ते निघायची भीती राहणार नाही. पण शेवटचं जोडतोय.
आणि इकडे हे दोन ते आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे. बघा असे मी एकमेकाला जोडून घेतो. आणि परत आता आपल्याला हा फूल पण असा हे टिळा पण असाच शिवून घ्यायचा. आपलं हे पॅक करून घ्यायचं. आपण घट्ट करून घेऊ. ही आपली पाठीमागची बाजू आहे. डेकोरेशन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लटकन लावायचं. मी लटकनसाठी 3 कलरचा धागा वापरलेला आहे. एक मरून, ग्रीन आणि येलो. तर चला आपण बनवूया. पहिल्यांदा मरून कलरची लटकन बनवूया. मी हातावर हे 20 फेरे घेतलेले. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 असे मी हे 20 फेरे घेतलेले आणि आपल्याला ह्याला मधोमध बांधून घ्यायचे. आता बघा ह्याला आपण मधना फोल्ड करूया आणि इथे मध्ये सुद्धा आपण ह्याला एक छानशी गाठ बांधून घेऊया. छान पॅक करून घ्यायचं म्हणजे आपलं हे लटकन सुटणार नाही. आणि इथे आपला थोडासा धागा होता परत इथे आपण गाठ बांधूया आणि हा धागा ह्याच्यामध्येच आपण घेऊया आणि हे इकडून कट करून घेऊया. आणि एक्स्ट्राचे धागे ते कट करून घेऊया. आपलं एक लटकन एक गुंड आपला तयार झाला. आता आपण दुसरा गुंडा सुद्धा तसाच तयार करून घेऊया. धागा याच्यावरच कट करू. हे आपला तिसरा गुंडा तयार झाला. आपण एकूण ग्रीन, मरून आणि हे येलो कलरचा गोंडा बनवलेला आहे. चला तर मग आपण आता लटकन तयार करूया. मी इथे सुई धागा घेतलेला आहे, लोकरच घालून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. तिथे आपण गाठ बांधूया. सगळ्यात पहिल्यांदा मरून
नंतर आपण एक त्याच्यामध्ये मोती घालूया. नंतर आपण घेऊया ग्रीन कलर. परत एक मोती घालू. आणि आता आपण येलो कलरचा गोंड घालू. अशा पद्धतीचं आपलं लटकन तयार होईल. आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक सरळ मोती आणि एक उलटा मोती असं घालून घेऊ. ही आपली लटकन झाली. आपल्याला हे ह्या बाजूला असं इकडे लावून घ्यायचं. तर अशा 2 लटकन लागतील, एक ह्या टोकाला आणि एक त्या टोकाला. तर मी अजून एक लटकन तयार करून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण लावून घेऊया. 1 2 1 2 3 तिसऱ्या ह्याच्यामध्ये मी ही लटकन लावून घेते. कट करून घेऊ आणि ह्या बाजूची पण लटकन अशीच लावून घेऊ. आणि हा धागा आहे तो आपण ह्याच्यामध्ये आता आपण ह्या बाजूला पण हे लटकन अशीच लावून घेऊया. आता आपण ह्याला हे लटकन लावून घेतलेले. आता आपण ह्याला अजून डेकोरेट करूया. इथे मी हा छोटासा माऊली टिळा बनवून घेतलेला, तो आपण ह्याच्यावरती लावून घेऊया. इकडे हा माऊली टिळा मी कसा बनवलाय ते तुम्हाला दाखवते. एक मॅजिक रिंग करून घ्यायची आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 आणि हाफ डबल क्रोशे करूया आपण. 1 2 3 असे आपल्याला एकूण 8 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. माझे 3 झाले, 4 5 7 आणि 8. आता आपण हे मॅजिक रिंग घट्ट करून घेऊया आणि आपल्या इथे सर्कल पूर्ण करून घेऊया. पहिला जो हाफ डबल क्रोशे आहे त्याला आपण जोडून घेऊया. हे झालं. आता आपण ह्यालाच हा येलो धागा जोडून घेणार आहोत. आणि आता परत आपण 2ची साखळी करणार आणि प्रत्येक टाक्यामध्ये 2 वेळा असं आपण हाफ डबल क्रोशे करून घेणार आहोत. आपण इकडे हा धागा कट करून घेऊया.
आणि प्रत्येक साखळीमध्ये आपण आता 2 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. म्हणजे खालची रिंग जर आपली 8ची असेल तर वरची रिंग आपली 16ची होईल. 1 असा हा पूर्ण सर्कल आपल्याला करून घ्यायचा आहे. आता आपला हा सर्कल ह्या माऊलीट्या तयार झालेला आहे छोटासा. आपण इकडे याला गाठ बांधून घेऊ आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घेऊया. आता मी डेकोरेशनसाठी ही फुलं सुद्धा तयार केलेली आहेत. तर आपण हे फुल कसं तयार केलं ते बघूया. तर मी ह्याच्यासाठी इथे मरून कलरचे लोकर घेतले. तर आपल्याला एक मॅजिक रिंग करून घ्यायची आहे. आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 5 पाकळ्या तयार करायच्या आहेत. मी पहिल्यांदा 3ची साखळी घातली. 1 2 आणि 3 आणि बघा पहिला डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे आणि 2ची साखळी 1 2 आणि या मॅजिक रिंगमध्ये घालून स्लीव स्टिच करायची. ही आपली एक पाकळी झाली. 2 3 परत 1 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 1 2 आणि इकडे स्लीव स्टिच. असं आपल्याला एकूण 5 पाकळ्यांचं हे फूल तयार करायचं. फूल तयार झालं. मी मॅजिक रिंग घट्ट करून आपलं फूल घट्ट करून घेते. एक्स्ट्राचा धागा आपण कट करूया आणि हे जो आपण धागा आहे आणि मॅजिक रिंग मधला धागा एकत्र करून आपण बांधून घेऊया. बघा हे आपलं तयार झालं. आता आपण आपल्या पट्टीला डेकोरेशन करूया. तर आता हे जे मी हे लावलेले आहेत माऊलीटिया, त्या माऊलीटियाच्या एक मधोमध असं हे लावून घेणार. तर आपण हे चिटकवून घेऊया. हा माऊली टिळा जो आपण बनवलाय तो सुद्धा आपण इकडे चिटकवून घेऊया. ही अशी सगळी फुलं जी आपण बनवलेली आहेत ती आपण अशी इथे मधोमध चिटकवून घेणार आहोत. आणि आता आपला हा तोरण तयार झालेला आहे. तर मी आता आपलं तोरण अडकवण्यासाठी इकडे वरच्या बाजूला हुक्स करून घेते. तर मी पहिल्यांदा इथे एक स्लीव स्टिच घालते. हे आपलं फूल तयार झालं. आता ह्या फुलाच्या मध्ये आपण अर्धा मोती आहे तो लावून घेऊया. स्लिप नॉट घालून घेतली आणि आपण ह्या 1 1 2 3 ह्याच्यामधनं काढू. आपण 1 2 3 4 5 5ची साखळी घातली आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपण इकडे जोडून घेतली.
आपण इथे स्लिप स्टिच घालणार आहोत. आणि ह्या साखळीमध्ये आपण परत प्रत्येक साखळीमध्ये स्लिप स्टिच घालत जाणार आहोत. म्हणजे आपलं हे ही जी साखळी आहे ती मजबूत होईल. आणि आपण इकडे एक्स्ट्राचा धागा कट करून घेऊ. असे आपल्याला एकूण 4 हुक्स तयार करून घ्यायचे. बघा असे आपल्याला एकूण 4 हुक्स करून घ्यायचे म्हणजे आपण हा दरवाजाला व्यवस्थित अडकवू शकतो.